अर्जगन भावला धोका दिला आपल्या. कुणी दिला? पुरीने. कुठल्या? हाय एक. ते असू दे कोण बी, पण आपल्या जगन भाऊला धोका दिला म्हणजे माझ्या सूरज चव्हाणला धोका इथं लागलंय. आपल्याला धोका दिलाय तिने. आपल्याला नाही, तुझं काय नाही. अरे जगन भाऊला धोका म्हणजे आपल्याला भाऊ आहे का कोण आहे? इथं लागलंय आपल्या. तर आपण काय करायचं माहिती का? जग्याला भेटायचं. बरं त्याला गाठू. जग्या सांगत तसं आपण वागायचं. हा आता काय करायचं? जग्या कुठं असतं मला तेवढंच सांग. आता थांबला असेल. कुठं? त्याला रोडला हाय थांबला असेल. तर शाळेत जायचा टाइम झाला आपला. टाइम नाही. आता किती वाजले? किती वाजले? 12 वाजून गेल्या. मॅडमचं वाटच बघत असून त्यांची नुसती आग होत असेल की आपल्याला गावऱ्या आणि सूर्य कुठं गावतात. होय आजची त्यांची चटणी बनवायची ना काय सांगायलाच नको. आपल्या दोघांची वाट बघत असत. आपल्याला हाणत्यात. तर आपण काय करायचं? आपल्या जगाला धोका भेटलाय, आधी त्याला भेटायचं, नंतर मॅडम कल जायचं. बर चल चल जाऊ आता तिकडे. जग्या गावल्या याला काय झालंय? तुला धोका भेटला वाटतं. पेपरला बी छापायला लागलं काय काय झालं भाऊ? नाही काय का चांगल्या का दुःख झालंय तुला? अरे आम्हाला कळालेला का? तू असं दुःख करून घेत जाऊ नको. माझ्या मनाला आता ती बेकार वाटते. आता काय मिळलाच की धोका. पण का तिने तुला धोका दिला? आता काय करतो आता नाही म्हणल्यावर नाहीच की. तुझा जीव होता का तिच्या? आता जीव गेला त्याला लावत काय दावा. असं नव्हतं करायला पाहिजे त्या मुलीने. तू इतकं प्रेम केलं आणि तुला सोडून गेली. मग काय त्याला झालं माझ्या भावाला. आणायचे का दगडानं मग तिला? दागला नाही मी तिचं बाहेर काढलं ठोक्यात नाही केला का केस बीस पडला आपल्याला. केस बीस म्हणजे असलं असं माझ्या भावाला धोका दिला. असू दे रे, लोकांच्या लेकराला कशाला मारायचंय आपण. तू म्हणतोय म्हणून नको. तू मानला ना मग मारू का नको? ते म्हणलाय नको तर कशाला डोका? जाऊ दे चला. मग तू बी लोकांचं लेकरू आहे, तुला मारल्यावर कसं वाटेल मग? बरोबर. मग काय त्याच्या बारगाले आणल्यावर याला कसं वाटत? जाऊ दे, आपलाच भाव आहे तो बी. तुझी एका बुकीतच डिले आत घालून बस. कुठे पुरीच्या नादी लागतो. पुढं काय करायचं आता? धोका भेटलाय तुला. आता त्या आता आपण फक्त त्रास द्यायचा त्यांना. आता काय करू माहितीये का? आपण मॅडमला नेऊ. आपल्याला नाही म्हणली ना ती. काय करू माहितीये का? तिथं झाडाखाली बसल्यात आहे की नाही रे? मग तिथं मॅडमला घेऊन जाऊ आणि म्हणायचं काय माहितीये का? ते दुपारच्या सुट्टी तिथं बसलेत, आपल्याला नाहीत म्हणलेत ना, त्यांना मार बसवू मॅडम कडून. त्यांनाच माल बसवायचा. इकडे एका बाजूला झाल्या खाली बसलेत आणि आपण त्यांची वाट बघतोय. पण तुला धोका भेटलाय ना, त्यांना कसं लावायचा गोडा ते आपल्याला माहिती. एक ध्यानात ठेव, जेवढा त्रास आपल्याला झाला ना त्याच्या डबल त्यांना झाला पाहिजे. काय ती फक्त आपल्याला नाहीच म्हणली, पण आता मॅडम कडे आहे ना बदाबदाच मारायला. मॅडमला घेऊन यायचं. अरे असं ते रात काढू का नाही? ते जेवले ते की रानात आले ते फिराय. शाळा सोडून फिराय येते ते का? नाही मग लाव की आपण. चला चला मग चला, वाट बघत असेल मॅडम. माझी चांगले त्याच्यापेक्षा. जाऊ दे, तुम्हाला पाहिजे का? तुम्ही आवडतो तुला तरी तू सांगत नाही. जाऊ दे, मला नाही आवडत तर नाही आवडत ना. हो त्याला काय बाई, आमच्यात नाही तुला त्रास करायचं. आमच्यात तुम्हाला कसं सांग. नको बाई, मला नाही आवडत तो. अगं वैशे, जरी तो दिसायला चांगला नसला तरी मनाने खूप चांगला आहे अगं. अगं पण मला नाही आवडत ना तो. जाऊ दे, तुम्हाला पाहिजे का? तुम्ही ए नाही बाई, तसं नाही, आमच्यात नाही. तुझं चाललंय, आम्ही तुला प्रपोज मारलंय, आम्हाला मारलंय का? तेच ना. नाही ना, पण आम्हाला नाहीच पाहिजे. नको बाई मला. चला आपलं घरी. बघ तुझ्या मनात. सुरज्या बोल. आपण सांगितलं मॅडमला, पण मॅडम काय येणार नाहीत असं मला वाटतंय का? नको नाही येऊ दे. मग काय बोल. राणा ते मॅडम येतात. मग आता आपणच परेशान करू की त्यांना, पोरेनला. बोल लावा आपण. नाही आलं तर बरंच आहे की. मग काय मॅडमला कशाला मध्ये घ्यायचंय? आपणच करू कार्यक्रम. मॅडमला नाही मध्ये घ्यायचं. आपण लाव टप्प्या टप्प्याने त्यांचा कार्यक्रम. त्यांना सुट्टी द्यायची वेळ आता तवा. सुट्टी नाही, बरोबर लावतो मी. आता फक्त माझ्या
आता त्यांची आहे की नाही मजा करू येते ना आता रस्त्याने कुठे जाते आता याच लक्ष नाही येतात ते कुठे जातात तेव्हा आपल्याला मध्येच गावणार नाहीत ते म्हणून तर आपण ह्या रस्त्याने आलोया गावत्यान कुठे जाते ना आता गावते वयशीच आहे ना तुझी हा वयशीला कसं बघ डोक्यात गेली ना ती इथूनच घालवतो तिथं तो बोलायचा मी बोलणार नाही मी बोलतो चल स्वस्त हा, आम्ही येणार नाही मध्ये. नका येऊ चल आम्ही थांबतो नुसतं चल चल तू बोलायचं हा चल वयशे थांब काय रे सुरजा तू माझ्या भावाला चालत का दिलं मी नाही कुणाला त्रास दिला का दिलं सांग मी नाही त्रास दिला कुणाला जगाला चालत का दिलं नाही दिला विचार त्याला मी त्याला काही त्रास आता दिला समोर आहे पण तुला स्वप्नात इतकं चालत दिन ना तू त्याला सोडून गेली ना त्यानं तू मी नाही कुणाला सोडून गेले सांग की काय म्हणली तू त्याला अरे गौरव मला नाही आवडत तो का नाही नाही आवडत मला तो इतका मोठा चॉकसी बॉय आहे तो चॉकलेट बॉय आहे माझा भाऊ असं भेटेल का सूर्या तू की ना डोळा मुडती मला ए जाऊ दे कुणाला कळलं नाही बघायचं तिलके नसल्याने कुणाकडे नाही बघायचं तुझं सामान आहे ना तिच्याकडेच लक्ष द्यायचं मग ती अशी का करते सांग की तिला अशी का करती ती मेंटल आहे सायको असन मला नको सांगू तुझं इथं ध्यान दे लागा ते बघ कशी करते तुझं कानपट्टा असा वाजवून ना तुला सांगतो ते ऐक म्हणजे तू आमच्या बाजूने की त्यांच्या बाजूने? आमच्या बाजून आला की त्यांच्या बाजून आला मी तुमच्या बाजूने मग तिला बोल ना वैशीला. मग वैशीलाच बोलतोय ना तिने काय केलं असं विचार तिला. तिला काय केलं असं सांगाय हे असं का केलं तू गौरव मला नाही आवडत तो पण का नाही आवडत आमच्यात नाही चलत बाबा असलं काही पण सूर्या सांग ना तो मी डोकं फोडून घेतो मग घे डोकं आपटून तुझं माझं नाही मलाच हा हा मग तिला सांग काय हे हीच हानी बोला ना पण काय ए तुला सांगितलंय ते ऐक सुरजा नाही आमान आताच सांगतोय तुला नाही म्हण तर माझं. डोकं नाही फोडून मला कोणाचं. सुरजा नाही मला नाही आवडत तो का नाही आवडत नाही आवडत त्याच्यात काय कमी जग्या उचलून न्यायची का काय ती त्याची केस आहे काय अवतार आहे ए त्याचा? केसाला काय म्हणू नको दगडच घालीन गेलं तेव्हा मोठा आपला बांबू घे बांबू सूर्या तिला सांग अशी लवकर. सूज असतो ना नाही, बरोबर, तुझ्यावर डोकं- गेली गेली तरी सुरजा, म्हणलं सुरजा, पाहिजे माझ्या भावाला घेऊन आले ना एकेकाची अशी वाट लावा ना तेव काय झालं वय असला बायांगत दिसतो देव आण. हा किती पोरी त्याच्या मागे आहेत माहिती किती हँडसम आहे तो. तिथं टिक्का लावतय बायांगत बोकल्यागत झाले वालावले ए तुला सांगितलंय त्याचा ऐक नाही ऐकायचं ते का नाही ऐक मला सांगणार त्याचा ऐक म्हणणार हा? घ्या घाल सगळं घालू का घाल नाही, सग नाही. गेला का पळून गेल्या गावत्यान की वालगात गाव त्याला का नाही परत चल पुढे बघू वालगात गावल्या दाखवू त्यांना हिंगा आपला काटा चावला मला कसं काही मलाच कळलं नाही चला